ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। रविंदु दावा नरपूर्ण भू स्वतेज नेत्री निरौक झाली ब्रह्मांड दिशा मदनांत गायली तुझ वीण शंभो मज कोण तारी तुझ वीण शंभो मज कोण तारी तुझ वीण शंभो मज कोण तारी। हे पिनाक पाणी डमरुद्रा नागभूषण उमा महेश्वरा पार्वती परमेश्वरा आपल्या पूज्यणी पवित्र चरणी अयोध्येचा नृपती राजा श्रीकांत याचा भक्ती भावे आदित्य मंडळाला जन्म दिला। पूर्व क्षितिजगती गुलाल उधळल्याप्रमाणे रंगात रंगीत झालं। पक्षी राजांच्या मधुर गुंजनाचे स्वरांच्या कानी पडले निद्राधीन स्वरांच्या मालकी दे आम्ही आमच्या स्वाधीन करून घेतला। ज्या इष्ट देवतेची एकनिष्ठतेने उपासना राजा श्रीकांत केली अशा शिव मंदिरात आमची पावलं पडली। पार्वती परमेश्वराचा शोभंगील आशीर्वाद प्राप्त करून घेतला आणि तदनंतर या राज दरबाराच्या दिशेने मी प्रवेश करते ठेवले। जनतारूपी जनार्दनाच्या मुखातून निघणारी राजा श्रीकांत बद्दलची जय जयकार ती वाटेश्वरी कर्णांची तुषा शांत मी परिपूर्णरित्या जाणतोय तुझी या सत्तेने वेदांची बोलणे सूर्याची चालणे तुझी यावर मेघाने वर्षावे पर्वती वैसावे वायूने विचरावे सत्ते तुझ्या इच्छेशिवाय या विश्वात वृक्षाचा पर्णही हलू शकत नाही अथवा धुळीचा कणही उडू शकत नाही। देवा तुझ्या नामस्मरणायोगे दगडाची नाव सुद्धा पाण्यावरून तरंगून गेली। रगरत्या अग्नीच्या कठारावर शेत पिकू लागली। ते तुझं दैवी प्राबल्य ते तुझे दैवी गुणगान मी सर्वसामान्य पावन काय बरं तरी सुद्धा बालपणापासून या निर्मळ मनाला शिवभक्तीची गोडी लागावी आणि मी राजा जरी असलो तरी मनाचा दृढ निर्धार करावा। राजप्रासादी आल्यानंतर इष्ट देवतेची उपासना केल्याशिवाय तुझं नामस्मरण म्हणजे माझ्या आत्म्याची तृप्ती होत दे तुझा मंगलमय आशीर्वाद सदैव माझ्या पृष्ठभागी असावा एवढी तुझ्या पवित्र पदाकमली माझी सगळे प्रार्थना सगळे प्रार्थना सगळे प्रार्थना।